काय मंगळू? अरे कसला विचार करतो हायस एवढा? काय नाही. अरे बोल, काय बोलायचं असेल ते बोल. नग चिडताल तुम्ही. अरे नाही चिडायचा बाबा, बोल. ओ देवाप्पा, तुम्ही जे काय करत असता त्याच्यावरच शंका येते आहे मला. म्हणजे तुम्हाला ते खरंच काय येतं का नाही तेच समजा ना मला. ह्या बी सांगितले मला लगीन करायचं नाही म्हणून, आणि गंगूताई बी म्हणती लगीन करायचं नाही म्हणून. आता आपलं लगीन होत नाही. मी तुझा मामा आहे आणि तू माझी भाची आहेस. खरं सांगताय? आता पतोर तरी हेच खरं आहे. असं असेल तर मी बोलेल तुमच्याशी. लगीन ठरलं असं तर बोलली नसतीस होय? वय असं का? समधी तुम्हाला खुळा म्हणतात, कोणीच तुमची कड घेत नाही. त्या बाळ्याचं काहीतरी करायला पाहिजे. तोच हाय ह्या समजा माग. काहीतरी करायला पाहिजे, पण करत काहीच नाही आपण. काही करत नाही ना, होतच नाही काही. म्हणजे आपल्या बाजूनं काही होत नाही. अयो मला काय वाटतं देवप्पा, आधी तो मयप्पा आपल्या बाजूने होता त्यामुळे बाळूवर आपलं नियंत्रण होतं, आणि आता मयप्पा आपल्या बाजूने नाही त्यामुळे तर नाही. बरोबर हाय पंचा तुझं. काहीतरी करून त्या मायप्पाला आपल्या बाजूने करायला पाहिजे. तोच त्या बाळ्याला धाकात ठेवून. मग काहीही करून मयप्पाला आपल्या बाजूने वळवले पाहिजे. आणि तसेही बाळूचे आणि मयप्पाचे फारसे जमत नाही. मयप्पाला आपल्या बाजूने वळवून बाळूच्या विरोधात उभे करायला फार अडचण येणार नाही. ज्ञानोबा 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 तुकाराम. काय नाथा भाऊ, अहो काय झालं? बरं वाटत नाही वय? तसं काय नाही, उन्हानं वाईच अंधारी आली म्हणून बसलो बघ. अहो उन्हाचं कशापायी बाहेर पडायचं, घरात बसायचं मडकी बनवीत. तेच करीत होतो. एकाला मडकं द्यायचं होतं म्हणून घरातनं बाहेर पडलो, आणि घरला जाताना अंधारी आली बघ. काय गप्पा चालल्यात वय? तसं काय नाही, वाईच अंधारी आली म्हणून बसलो होतो. हा, उन्हाचा तडाखा काय साधा आहे का? वय काय जावय बापू, काय म्हणताव? अहो आम्ही काय म्हणायचं हा? तुम्हीच म्हणा. तुमच्या गावात लय काय काय घडत असते. आता काय सांगायचं तुम्हासनी? यो त्याच्या कानात काहीतरी बोलतोय, त्यो याच्या कानात काहीतरी बोलतोय, समजा असंच चाललंय. वय नाही तर काय बी कारण नसताना बाळूवर येतात समधी. अरे पण त्यानं काय केलं नाही तर कशा येतात त्याच्यावर? अरे मायप्पा, असं काय बी नाही. आपला बाळप्पा लय गुणी आहे बघ. लोक उगा त्याच्यावर खार खाऊन असतात. वय मग आता तर लयच काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे आता काय झालं आहे? म्हणजे तुम्हाला काही कळलंच नाही वय? अरे कशाबद्दल बोलतो आहेस? अरे देवाप्पा न पंच पुण्यांदा एक झाली आहेत. पण त्यांच्यात लय मोठं भांडण झालं होतं. आता लागली एका ताटात जेवाया. वय वय आता दोघांनी मी समजून चुकलं असेल का एकमेका बिगर आपलं काहीच होणार नाही. तुम्हाला एक सांगू का, या दोघांचं एक होणं गावासाठी चांगलं नाही. आणि बाळप्पाची तर आता लई काळजी घ्यायला पाहिजे, कारण ते दोघं बी बाळप्पावर डूब धरून आहे.
नको नको हेनरी अय्यो हेनरी अयो तू आलीस अयो बरं झालं तू आलीस अयो तुझाच विचार करतो तुम्ही वैजंता यो अयो ते एक विचारायचं होतं विचारू बोला अयो ते सुभद्राचा काही निरोप नाही काही निरोप नाही हा तिचा आणि तुम्हाला बरी काळजी तिची अयो काळजी नाही असंच विचारलं येऊ का पंच? अयो हे आत येण्याच्या आधी विचारायचं असतं रे पोपटा बरं झालं आलास का काही झालं आहे का? अयो कुठे काय झालं आणि काय व्हायला पाहिजे म्हणतो मी अयो माझी मान दुखत होती म्हणून म्हंटल बरं झालं आलास अयो मान दाबून दे येतो. मानायचं राहू दे. काही सांगायला आलास की असंच? काय सांगायचं असं काय नाही पण बाळूच्या घरी काहीतरी चाललं आहे. अयो यो अशी कशी बातमी देतोस रे पोपटा आम्ही काय समजायचं नीट सांग की अहो काहीतरी चाललं आहे म्हणजे नेमकं काय चाललं आहे हे मला बी नक्की सांगता यायचं नाही पण काहीतरी चाललं आहे हे नक्की. तुला कोणी सांगितलं रे? आता सांगाय काय पाहिजे समजतच की मधीच एकदा गंगी आलती परत निघून गेली त्याच्यानंतर पुन्हा आले तर समजानं घेऊन आली म्हणजे काहीतरी चालू आहे ना. आता तिकडे काय चालले आहे याची माहिती पण आम्हीच काढायची काय? जा माहिती काढ आणि आजकाल कामात लक्ष नसते तुझे. अयो हा हे बरोबर आहे काय लग्नाचा विचार मनात येतो मग कामाकडे लक्षच राहत नाही. अयो आलास परत त्या लग्नाच्या विषयावर अरे पोपटा तुझं लग्न लावून देणार मी तुझं घर बसवून देणार पण आता त्यांच्या घरात काय चाललं त्याची माहिती काढून आण हो ग. होय होय काय म्हणतोस जा लगेच आता म्हणजे लगेच कसं जाऊ म्हणजे ते काय मला असं घरात घेऊन बसवून मानपान करून मग मला समजा सांगते का? ए तात्या निघ म्हणलं की लगेच निघायचं. निघ आणि जी माहिती मिळेल ती लगेच घेऊन ये. आता तुम्ही म्हणताय सा तर जातो पंचाची मान दुखत होती दाबून दिली असती जाऊ दे. हेनरी अव ध्यान कुठं आहे? कसला एवढा विचार करता ह्याचा? गावात काहीतरी विपरीत घडणार आहे. असं का बोलताय आणि काय घडणार आहे? काय घडणार ते काय ठाव नाही घडणार आहे. म्हणजे काय आहे ते सांगा तरी. यो पंच आणि देवप्पा पुण्यांदा एक झाली आहेत. मग काय झालं? अगं ती दोघं एक झाली म्हणल्यावर काहीतरी विपरीत घडणारच. हो असं काय बी होणार नाही. उगा काहीतरी विचार करू नका तुम्ही. नाही एवढं भांडून मी ती दोघं एक झाली
म्हणजे नक्कीच काहीतरी शिजत असेल. शिजू दे, काय शिजायचं आहे ते. आपण कशात बी पडायचं नाही. आपण कशात पडायचं नाही म्हणलं तरी बी ती दोघं गप राहिला का? म्हणजे उगा आपल्याला काय करणार आहेत ते? आपल्याला नाही, पण बाळ्यावर चिडून आहेत दोघं. नाही का? आता बाळू ना त्यांना कुठं काय केलं हाय? त्या मलप्पाच्या पोरीचं लगीन जुळवून दिलं म्हणून पण चिडून आहे. त्या देवप्पाच्या रागाला काही एक कारण आहे का? मलप्पाच्या मध्ये पडू नग म्हणल्यावर बाळूनं काय बी केलं नाही. आणि तर देवप्पाला काय केलं आहे त्यानं? नाही केलं म्हणून काय झालं? डोसक्यातनं राग जाय ना ग का? मग आता हेच मी त्योच विचार करतो आहे. बरं आपण याची काळजी घ्यायची म्हणलं तर त्यो गप राहाय ना ग का? आपण बोलू त्याच्याशी. बाळू, ए बाळू, अप, लगेच कशा बाई बोलवती आहेस? आपण बोलतो आहे ना व. असू द्या. काय काय बस इथं ये. आता काय केलं आहे बाळू ना? काय नाही. तर बाळू, ते देवपान पंच आता एक झाला आहे. आणि आमासनी असं वाटतं हाय का तुला काहीतरी करणार. तेव्हा तू जरा ते काय करणार आहे त्यासनी पुरं झाला आहे. त्यासनी भांडाय दम नाही, काय व्हाय दम नाही. ती दोघं एक झाली हे तुला कसं ठाव? समजलं मला, समजतो. बाळू, तुला कसं समजलं? कावड्यानं सांगितलं मला. मी म्हणलं ना त्यासनी मी बोलता येतंय. चेष्टा करतो आहेस का आमची? चेष्टा नाही करत, खरं ते सांगतो आहे. हे बघ बाळू, आधीपासूनच ते तुझ्यावर खार खाऊन आहेत. आणि आता एक झाला आहेत म्हणल्यावर तर काहीतरी करणार असं बाळचं म्हणणं आहे. तेव्हा तू त्यांच्या कंच्या बी गोष्टीत मधी पडू नग. मी कशा पाहिजे त्यांच्या गोष्टीत पडू? तेच येतात मधी. तू थोडं दिवस काय बी करू नग, म्हणजे त्यासाठी कारण नाही मिळायचं. उग डोसक्याला तरास नग. इथे एक एक गोष्ट निस्तरूस्तर नाकी नऊ येत आहे, त्यात उग भर नग अजून. त्यांचा काय गोंधळ चालायचा तू चालू दे, आपण ध्यान द्यायचं नाही. आणि ते काय चुकीचं करत असतील तर? अरे तुला बाळू, ते चुकीचं करू दे नाही तर बराबर करू दे, तू नका ध्यान देऊ. न प्रत्येक गोष्टीत असं आडवं लावणं बंद कर जरा. तुझ्या भल्यासाठी सांगतो आहेत ना व, ऐक की भलं होईल. बर माझा चल, तू हो मोर, मी आलो. काय मंगळू? अरे कसला विचार करतो हायस एवढा? काय नाही. अरे बोल, काय बोलायचं असेल ते बोल. नग चिडताल तुम्ही. अरे नाही चिडायचा बाबा, बोल. ओ देवाप्पा, तुम्ही जे काय करत असता त्याच्यावरच शंका येते आहे मला. म्हणजे तुम्हाला ते खरंच काही येतं का नाही तेच समजा ना मला. अरे लई गोष्टी शिकलो हाय म्या. तुला सांगितलं तर खरं बी नाही वाटायचं. गोष्ट? कोणत्या गोष्टी? लई हाय ती. एक एक दिसत्याल बी आणि समजत्याल बी. आणि तू जर त्या लायकीचा झाला तर म्या शिकवण बी तुला त्या. ते ना ग, येतं तुम्हाच नाहीच काय जमाना, मी शिकून तरी काय करू? ते सोडा. कोणी शिकेल आहे तुम्हाला? माझ्या गुरूंनी. गुरु कोण आहे देव? ए मंगळू, नीट आदबीनं बोल. लई मोठं आहेत ते. त्यांच्याबद्दल वाईट वंगाळ बोलल्यालं
तिथं बसून समजतं आहे त्यासनी. तिथं तिथं म्हणजे कुठं? अरे हिमालयात लई ताकद आहे त्यांच्याकडं. कोणाचं नाव घेऊन नुसतं डोळं मिटलं तरी बुडाखाली आग लागती बघ त्याच्या. एवढी ताकद आहे त्यासनी? वय अरे काय भी करता येत आहे त्यासनी. आज जर ते हिथं असते तर ह्या बाळ्याला असा सरळ केला असता का पुण्यांदा डोळं वर करून आपल्याकडे बघायची ताकद झाली नसती त्याची. अहो काय सांगता काय ते बाप्पा? वय मग बोलवा की त्यासनी इथं. आता न येळ आली तर बोलू. हे गुरुदेव. झालंच आहे आता. गंगे, अगं कुठं हरवली आहेस एवढी? काय नाही, विचार करते हाय समजा ठीक चाललं हाय का नाही. चाललं आहे की, समजा तर ठीकच आहे. असं ना बघ, म्या बाळूबद्दल बोलते आहे. आता बाळूनं काय केलं? उगा तुम्ही समधी त्याच्यावर आळ घेत जाऊ नका. हा, मला बी असंच वाटतं आहे. प्रत्येक वेळी बाळू काय करतोच असं नाही, उगा त्याच्यावर आळ घेतला जातो दरवेळी. गंगे, बरी आहेस ना व? नाही, त्याच्या बाजूनं बोलती आहेस म्हणून म्हणलं. त्याच्या बाजूने न बोलायला म्या का त्याची वैरी आहे का? भन आहे ना व? वय, पण लई दिस झालं त्याच्या बाजूनं बोलली नाहीस म्हणून म्हणलं. बर, काय विचार करते आहेस त्याच्याबद्दल? तुम्ही समधी म्हणता हाय कसं तिचं बाळ संगट लगीन लावायचं, पण म्या नाही म्हणते म्हणून तुम्ही तो विषय सोडून दिला. ह्या समध्यात म्या कुठं चुकत तर नाही ना व? तुझं तुला समजायला लागलं हाय ते चांगलंच आहे. या बाळूला ओळखते का नाही? हा, माझा ऐकशील तर त्यो सक्तीला लई जीव लावल. हा हा, मला बी तसंच वाटतं आहे. आता तो देवाप्पा सत्तीला घेऊन जायला आला होता तेव्हा बी बाळूनच तिला वाचवलं होतं. हा, आता उगा गावातली लोक त्याला खुळा म्हणतात म्हणून आपण बी म्हणायचं का? हे कसं बोललीस? तो खुळा नाहीच, मला ठाव आहे. हा, जरा वेगळा हाय पण खुळा नाही. सत्तीला ह्या घरापेक्षा चांगलं घर नाही मिळायचं. आता बाळूमुळंच मला नगं वाटत होतं, पण बाळू सांभाळल तिला, नग काळजी करू. आता तुला बी वाटतं आहे ना व? वय, आणि तू आणि बा आहे की तिला सांभाळून घ्यायला. आणि मला ठाव आहे माझ्या सत्तीवर तुम्ही लेकीवाने जीव लावाल. मी तयार आहे या लग्नात. गंगे, अगं तू लग्नाला तयार झाली आहेस? माझा तर विश्वासच बसताना झालाय. पांडुरंगच पावला म्हणायचा. नाही म्हणून मला लई मोठी चूक करणार होते बघ. बरं झालं हे डोळा उघडलं माझं. चल, समद्यासनी सांगू, समद्यालाही खुश होत्या. चल. हो, असं जायचं का म्हणतायसा? मग काय करायचं? ज्यासाठी आलो होतो तो विषय पुण्यांदा काढायचा नाही असं म्हणतात. मला काय वाटत नाही का लगीन व्हाय म्हणून? तर नाही जमत, त्याला काय करायचं? अनुगा तंट न ग म्हणून इशा काढू नका म्हणतोय आम्ही.
अहो तेच की, मग थांबून तरी काय करायचं आहे? असं कसं? लगीन जमलं नाही म्हणून नातं संपलं वय आपलं. आमचं जावई आहे तू, आला आहे तर 4 दिवस थांबा की. कुणाला थांबवत आहे? यासनीच जायचं म्हणता येत. आता कुणी बी कुठं बी जाणार नाही. गंगीला काय तर सांगायचं आहे. काय ग गंगे? तुम्ही समधी बाळू आणि सत्तीच्या लग्नासाठी तयार आहे, पर ज्ञान नाही म्हणती म्हणून हे लगीन होत नाही. तर म्या लय विचार केला आणि काय? माझा आता या लग्नाला नकार नाही.